नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो महाडीबीटी पोर्टलवरती ट्रॅक्टर घेण्यासाठी 50% अनुदान शासनाद्वारे देण्यात येतं। तर याच ट्रॅक्टर घटकासाठी ऑनलाईन कशा प्रकारे अर्ज करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो सर्वात पहिले तर तुम्हाला महाडीबीटीच्या या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। या वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे लॉग इन करण्यासाठी दोन ऑप्शन दाखवण्यात येईल। येथे वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गट अशा प्रकारे दोन ऑप्शन तुम्हाला दाखवण्यात येईल। येथे वैयक्तिक शेतकरी म्हणून आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे। तर येथे मित्रांनो लॉग इन करण्यासाठी शेतकरी ID तुमच्या जवळ असायला पाहिजे। तुमचा शेतकरी ID जर तुम्हाला माहीत नसेल तर येथे बघू शकता तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। येथे सर्वात पहिले तर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो तुमच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावरती OTP येईल। तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर OTP तपासा या ऑप्शनवरती क्लिक करायचे। तर येथे बघू शकता युअर फार्मर ID इज अशा प्रकारे तुमचा इथे शेतकरी ओळख क्रमांक येथे दाखवण्यात येईल। हा ओळख क्रमांक तुम्हाला इथे कॉपी करायचा आहे। त्यानंतर येथे ओके वरती क्लिक करायची। येथे बघू शकता आपोआप तुमचा शेतकरी ID येथे आलेला आहे। त्यानंतर येथे OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर येथे OTP यशस्वीरित्या शेतकरी IDशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आला आहे। ओके वरती क्लिक करायची। त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP आलेला असेल तर तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। त्यानंतर OTP तपासा या ऑप्शनवरती क्लिक करायची। तर येथे बघू शकता युअर प्रोफाईल डिटेल्स आर फेज सक्सेसफुली ओके वरती क्लिक करायची आहे। येथे सर्वात पहिले तर कोणत्याही घटकासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमची प्रोफाईल ही 100% भरलेली असायला पाहिजे। 100% जर तुमची प्रोफाईल भरलेली नसेल तर तुम्ही येथे अर्ज करू शकत नाही। येथे वैयक्तिक माहिती असेल किंवा मग जमिनीचा तपशील असेल, पीक तपशील असेल अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला येथे भरून घ्यायची आहे। 100% प्रोफाईल भरल्याच्या नंतरच तुम्हाला येथे मग घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायची। तर येथे आपल्याला अनुदानित ट्रॅक्टरसाठी येथे अर्ज करायचा आहे। तर येथे सर्वात पहिले तर कृषी यांत्रिकीकरण या ऑप्शनच्या समोर येथे बाबी निवडा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायची आहे। त्यानंतर येथे मुख्य घटक तर येथे निवड करा या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे आणि कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे। त्यानंतर येथे तपशीलमध्ये निवड करा या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे आणि येथे ट्रॅक्टर या ऑप्शनला सिलेक्ट करायचे। त्यानंतर येथे व्हील ड्राईव्ह प्रकार निवडा। तर येथे दोन ऑप्शन तुम्हाला दाखवण्यात येईल, 2WD आणि 4WD। तर येथे तुम्हाला जे पण व्हील ड्राईव्हचा प्रकार निवडायचा आहे तर तो प्रकार येथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। व्हील ड्राईव्हचा प्रकार सिलेक्ट केल्यानंतर येथे HP श्रेणी निवडायची। येथे कोणत्या HP रेंजमध्ये तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा आहे तर ती HP श्रेणी तुम्हाला येथे निवडून घ्यायची। तर येथे तुमच्या हिशोबाने येथे किती HPचा तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा आहे तर तुमच्या हिशोबाने येथे सिलेक्शन करून घ्यायचं आहे। मी येथे 20 ते 40 PTO HPचा ऑप्शन सिलेक्ट करत आहे। त्यानंतर हे सर्व ऑप्शन येथे सिलेक्ट केल्यानंतर या डिक्लेरेशन बॉक्सवरती येथे क्लिक करायची आहे आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायची। तर येथे ट्रॅक्टरसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला किती अनुदान मिळणार आहे तर तुम्ही या PDF वरती वाचू शकता। येथे ट्रॅक्टर असणार आहे 2WD आणि 4WD अशा दोन कॅटेगरीमध्ये। त्यानंतर येथे HP श्रेणी असणार आहे। तर येथे राईट हँड साईडला स्लाईड केल्यानंतर येथे बघू शकता 1,25,000 एवढं तुम्हाला जास्तीत जास्त अनुदान देण्यात येणार आहे आणि इतर लाभार्थी जर असेल तर त्यांना फक्त 1,00,000 रुपये मिळणार आहे। त्यामध्ये पण HP श्रेणीवरती डिपेंड करतं की तुम्ही कोणती HP श्रेणी येथे सिलेक्ट करत आहात। तर येथे 50% येथे दाखवण्यात आलेलं आहे आणि इतर लाभार्थ्यांसाठी येथे 40% देण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे अर्ज करण्यापूर्वी माहिती तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे। त्यानंतर येथे जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे। येथे बघू शकता घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे। आपणास आणखी घटक निवडायचे आहे का? अजून जर कोणत्या घटकासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यस वरती क्लिक करायचे, नसेल करायचं तर नो वरती क्लिक करायची। त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। येथे तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायची। येथे ओके वरती क्लिक करायचे। त्यानंतर येथे पहा वरती क्लिक करायचे। पहा वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे अर्ज येथे ॲड केलेले आहे तर त्याचा तपशील तुम्हाला येथे दाखवण्यात येईल। येथे तुम्हाला या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करायची आहे आणि पे ॲप्लिकेशन फीज
या ऑप्शनवरती क्लिक करायची। तर येथे पेमेंट करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे, तर येथे मेक पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि 23.60 रुपयाचं पेमेंट तुम्हाला करून घ्यायचं आहे। तर येथे बघू शकता पेमेंट हॅज ऑलरेडी मेड युजिंग ॲप्लिकेशन ID येथे दाखवण्यात येईल। येथे ऑलरेडी मी पेमेंट केलेलं होतं, त्यामुळे येथे मला पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात आले नाही, परंतु तुम्हाला पेमेंट करण्यासाठी मग वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात येईल। गुगल पे असेल, फोनपे असेल, तर तुम्हाला QR कोडचं ऑप्शन जे असणार आहे तर ते सिलेक्ट करून QR कोड स्कॅन करायचं आहे आणि 23.60 रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे। पेमेंट झाल्याच्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायची आहे। त्यानंतर येथे बघू शकता सक्सेस म्हणून आलेलं आहे, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड। त्यानंतर येथे ॲप्लिकेशन ID दाखवण्यात येईल, येथे ओकेवरती क्लिक करायची आहे आणि येथे पेमेंट केल्याची जी पावती असणार आहे तर तुम्ही ती येथे प्रिंट करू शकता। त्यानंतर तुम्हाला येथे घटक इतिहास पहा या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर तुम्हाला येथे लागू केलेले घटक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही येथे जे पण अर्ज केलेले आहेत तर त्याची येथे माहिती दाखवण्यात येईल। तर येथे आपण आत्ताच ट्रॅक्टरसाठी जो अर्ज केलेला आहे तर त्या अर्जाची पावती येथे प्रिंट करण्यासाठी तुम्हाला येथे बघू शकता ट्रॅक्टरच्या नावाच्या समोर येथे बघू शकता पावती पहा म्हणून एक ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे। तर येथे बघू शकता अशा प्रकारे ही पावती येथे येणार आहे। तर अशा प्रकारे ही पावती येथे जनरेट होणार आहे आणि या पावतीची प्रिंटआउट तुम्ही येथून घेऊ शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करू शकता।